गुगल फॉर्मची लिंक ओपन केल्यानंतर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती तुम्ही येऊ शकता. पहिलं जीमेलचं लॉग इन करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी ईमेलच्या खाली चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. नंतर या ठिकाणी जाहिरात दाखवत आहे, या ठिकाणी नेक्स्ट करून घ्यायचं. नंतर या ठिकाणी पोस्ट दाखवत आहेत, ज्या पोस्टसाठी आपल्याला ॲप्लाय करायचं आहे त्या पोस्टवरती क्लिक करून घ्यायचं. बाजूला अजून एक वेब पेज ओपन होईल. या ठिकाणी परत एकदा ईमेलच्या खाली बॉक्समध्ये क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या वाचायच्या आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे या ठिकाणी सुद्धा काही नोट दिलेले आहेत, त्या वाचायच्या आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. फर्स्ट नेम टाकायचं, नंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव टाकायचं, आडनाव टाकायचं. त्याच्यानंतर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी इथं लग्नापूर्वीचं नाव टाईप करून घ्यायचं. पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा. नंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, जेंडर टाकायचं, जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर वय या ठिकाणी टाकायचं आणि खाली जन्मतारीख टाकून घ्यायची. नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी 10वीचं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन होतं म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे. जर बाकीच्यांचं इतर कुठलं बोर्ड असेल तर यामधून ते सिलेक्ट करू शकता. नंतर या ठिकाणी मार्क टाईप करायचे आहेत, कितीपैकी किती मिळालेत ते. एकूण गुण आणि मिळवलेले गुण टाकायचे. नंतर पर्सेंटेज टाकायची 10वीची. त्याच्यानंतर उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि 100 गुणांची मराठी विषयाची परीक्षा उत्तीर्ण असावी. होय येस करायचं. त्याच्यानंतर 12वीचे इथं मार्क टाकायचे आहेत, एकूण गुण आणि पैकी मिळवलेले गुण. नंतर डिग्रीचं वर्ष खाली येईल, डिग्रीचं नाव आणि डिग्रीचं वर्ष. त्याच्यानंतर डिग्रीचे मार्क्स या ठिकाणी येतील, एकूण गुण आणि मिळवलेले गुण. नंतर डिप्लोमा डिग्रीचं या ठिकाणी नेम ऑफ डिग्री, डिग्रीचं नाव, पदविकेचं नाव आणि वर्ष येईल. पुढे आहे मार्क्स येतील या ठिकाणी, एकूण गुण आणि मिळवलेले गुण. पुढे या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स टाकायचा आहे. सरकारी संस्थांमध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी किती वर्षाचा अनुभव आहे ते टाईप करायचं, ड्युरेशन. नंतर खाजगी संस्थेमध्ये कामाचा अनुभव असेल तर ते टाईप करायचं आणि अनुभव किती वर्षाचा आहे ते खाली टाईप करून घ्यायचं वर्षामध्ये आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढं आहे MSCITचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर होय आहे म्हणून येस करायचं. नंतर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट आहे म्हणून येस करतो. नंतर प्रमाणपत्रावरील अनुक्रमांक आणि मार्क्स या ठिकाणी टाईप करून नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढे या ठिकाणी डिक्लेरेशन आलेलं आहे, हे वाचून घ्यायचं आणि डिक्लेरेशनवरती खाली येसवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी जो तुमचा रिस्पॉन्स आहे तो फायनल होईल. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.